नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर पहा, एक महत्त्वाची माहिती जी आहे सध्या घेऊन आलो आहे. CHOची पदभरती चालू आहे, सर्वांनाच माहिती आहे. पेपर त्याचा 25 ऑगस्टला आहे. अभ्यास चालू केला असेल, चांगली गोष्ट आहे. आता यामध्ये तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची माहिती अशी असणार आहे, तुम्हाला जे आहे जॉब करायचा आहे उपकेंद्रामध्ये. तर उपकेंद्रामध्ये जॉब करण्यासाठी तुम्हाला जे आहे तुमच्या घराजवळ कोणतं उपकेंद्र आहे हे बघणं गरजेचं आहे. तर हा व्हिडिओ आपण पूर्ण महाराष्ट्रामधील 2025पर्यंत सध्या किती उपकेंद्र रिक्त आहेत, वॅकंट आहेत, ते या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहे. पहा, त्यापूर्वी एक महत्त्वाची माहिती अशी सांगतो की उपकेंद्रामध्ये तुम्हाला जॉब करायचा आहे तर हे तुम्हाला उपकेंद्र सर्वात अगोदर तुमच्या होम टाऊन जवळ असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या घराजवळ असणं खूप गरजेचं आहे. कारण तुम्ही ॲज अ CHO म्हणून जॉब करणार आहेत, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर. CHO म्हणजे तुम्ही एका सबसेंटरचे हेड असणार आहेत. तुम्हाला सर्व गोष्टी माहिती असल्या पाहिजे. तुम्हाला त्या ठिकाणी सर्व तुम्हालाच हँडल करायचं आहे. एखादी इमर्जन्सी वगैरे झाली असेल तर मग त्या ठिकाणी डिलिव्हरी वगैरे असेल तर मग तुम्हालाच त्या ठिकाणी जावं लागतं. तर त्यासाठी अशा इमर्जन्सी सिच्युएशनला जाण्यासाठी तुम्हाला ते उपकेंद्र जवळ असणं गरजेचं आहे. आता जवळ उपकेंद्र येण्यासाठी तुम्हाला करावं लागेल, तुम्हाला जे आहे अभ्यास केल्यानंतर चांगला जर मेरिट आणला तर मेरिटमध्ये आल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनासारखं उपकेंद्र भेटतं. तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणतं उपकेंद्र आहे वॅकंट ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. ठीक आहे, तर चला व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, या ठिकाणी जे आहे पहिलं या ठिकाणी पहा, अनुक्रमांक दिलेला आहे. जिल्ह्याचं नाव, तालुका, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या ठिकाणी मंजूर आम म्हणजे आयुष्यमान आरोग्य मंदिर याचं नाव आता बदलून आम करण्यात आलेलं आहे, सबसेंटरचं नाव. आणि हे उपकेंद्राचा प्रकार ते कोलोकेटेड आणि नॉन कोलोकेटेड आहे का. ठीक आहे, उपकेंद्रामध्ये प्रकार असे असतात जे की प्रायव्हेट प्रॉपर्टीवर उपकेंद्र आहे का गव्हर्मेंट प्रॉपर्टीवर उपकेंद्र आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी अशा बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट प्रॉपर्टीवर उपकेंद्र आहेत, त्यामुळे हे दिलेलं आहे. ठीक आहे, पहा, या ठिकाणी हे जे आहे तर जिल्हा आता या ठिकाणी आहे, पहिलं आहे अमरावती जिल्हा आलेला आहे. आता ही जी लिस्ट असणार आहे ही लिस्ट आहे 2025ची, जवळपास बहुतेक मे या जूनच्या जवळपासची ही लिस्ट आहे. त्यानंतरची लेटेस्ट एक PDF आलेली आहे, ती पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कवर करूया. ठीक आहे, ही जी आहे 2025पर्यंत आहे. ती आणखीन सध्या वेबसाईटवर वगैरे कुठं सापडत नाही आहे, पण ती आलेली आहे. अमरावतीमध्ये पहा, या ठिकाणी पहिला जर या ठिकाणी पाहायला गेलं तर तालुका हा अचलपूर आहे. अचलपूरमध्ये जवळपास या ठिकाणी 6 या ठिकाणी जे आहे तर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर. या 6मध्ये जे आहेत 6 सबसेंटर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत, ज्यामध्ये वाळगाव आहे, शिराळा आहे, येसुर्णा आहे, पाथरोट आहे. पाथरोटमध्ये परत 2 दिलेले आहेत आणि धामणगाव. आता यामध्ये हे मंजूर एवढे आहेत: नायक, अकोळा, देवरा, येवटा, शिंदी, बुद्रुक, पारसूर आणि बेलखेडा. हे जे आहेत उपकेंद्र आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांचे ज्यांचे या तालुक्याअंतर्गत या उपकेंद्राअंतर्गत गावं असतील तर तुम्हाला तुमच्या जवळ याच्यामध्ये भेटण्यासाठी चांगला अभ्यास करायचा आणि मेरिटमध्ये यायचं आहे. मेरिटमध्ये आल्यानंतर काउन्सिलिंगमध्ये तुमची निवड कशी केली जाते पहा. या ठिकाणी तुम्ही जर या ठिकाणी 1 नंबर असाल तर ही पूर्ण PDF तुम्हाला दाखवली जाते. या 1 नंबरला हे सर्व PDF दाखवल्यानंतर तुम्ही मेरिटमध्ये ॲज अ फर्स्ट रँकर असल्यामुळं, रँक होल्डर असल्यामुळं तुम्हाला यामध्ये, आता तुम्ही उदाहरणामध्ये अमरावतीमधले आहात आणि तुम्हाला अचलपूरमधलं तुमचा तालुका आहे आणि प्रॉपर गाव पण तुमचं अचलपूरच आहे. मग तुम्हाला जे आहे तुम्हाला प्रॉपर गाव अचलपूरमधलं तुमचं जे जवळ जर कोणतं उपकेंद्र असेल, जर बेलखेडा असेल तर मग तुम्हाला काय करायचं, तुम्ही टॉपर असाल तर तुम्ही काय करसाल, डायरेक्टली प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगावमधला बेलखेडा जे हे गाव उपकेंद्र आहे हे तुम्ही निवडसाल. ठीक आहे, मग जेव्हा तुम्ही रँक होल्डर असल्यामुळं हे तुम्हाला हे पहिलं तुम्हाला भेटलेलं आहे. ठीक आहे, मग यानंतर जे सेकंड रँकर आहे, सेकंडला हा जो पहिला आहे हा कट करून उरलेले जे काही हे उपकेंद्र आहेत हे उपकेंद्र ह्या सेकंडवाल्याला भेटतील, जो ते डिमांड करेल. ठीक आहे, मग यामधला तो जर हा सेकंडवाला हा पारसापूर निवड केला असेल तर मग हे एवढा जो सेकंड नंबर आहे तो कट होईल, थर्डवाल्यासाठी हे रिमेनिंग उरतील. अशा प्रकारे हे जे आहे तर या ठिकाणी तुमची काउन्सिलिंग होती आणि काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला मेरिटनुसार निवड या ठिकाणी तुम्हाला करता येते. त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या उपकेंद्रासाठी या ठिकाणी जे आहे रँकमध्ये येणं खूप गरजेचं आहे. आता अमरावती जिल्ह्यामध्ये पहा, एवढे सारे तालुक्यामध्ये एवढे उपकेंद्र आहेत. यामध्ये पहा, जर पुढं पाहायला गेलं, पहा या ठिकाणी अंजनगाव सुरजीमध्ये जे तालुका आहे यामध्ये, या तालुक्यामध्ये 4 प्राथमिक आरोग्य केंद्र जे दाखवले आहेत. यामध्ये कोकरडा जे एक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये
3 वॅकन्सी आहेत सब सेंटरच्या. एक आहे निंबारी, कासबेगाव, त्यानंतर चिंचोली, शिंगणे. हे एकाच प्राथमिक आरोग्य केंद्रामधले 3 उपकेंद्र आहेत सब सेंटर. त्यानंतर कापसुतळणी म्हणजे एक आहे विहीगावमध्ये. अशा प्रकारे हे झालं, हे अंजन सुर्जी या तालुक्यामधलं. ठीक आहे. त्यानंतर अशा प्रकारे दुसरा तालुका या ठिकाणी आहे भाटकोळी. अशा प्रकारे त्यानंतर मग चिखलदरा, अमरावतीमधला हा जो चिखलदरा आहे फेमस जो आहे तालुका, त्यामध्ये हे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर हे त्याचे हे उपकेंद्र असणार आहे. त्यानंतर हे अमरावतीच्या नेक्स्ट पाहायला गेलं तर आपण या ठिकाणी दुसरं आहे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये पण हे अहिल्यानगरमध्ये एवढे तालुक्यानुसार हे दिलेले आहेत. अकोले, कर्जत, जामखेड जे आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. प्रत्येकी तालुक्याची जे आहे ते या ठिकाणी उपकेंद्र जे आहेत वॅकंट असलेले हे या ठिकाणी दिलेले आहेत. जवळपास खूप सारे या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये वॅकंट दिसायला लागले. तर त्यानंतर आहे नेक्स्ट या ठिकाणी बीडमध्ये पाहू शकता. बीडमध्ये जे आहे आष्टी तालुका जे आहे, आष्टी तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र काडा आहे. काडामध्ये 3 उपकेंद्र वॅकंट आहेत या ठिकाणी दिलेले आहे. एक आहे पहिलं तुम्ही पाहू शकता डोंगरगाव, त्यानंतर मग काडामधलं रुनिकोळ आणि तिसरं आहे या ठिकाणी शिरी बुद्रुक. अशा प्रकारे हे आष्टी तालुक्यामधील 3 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यामध्ये 3 उपकेंद्र जे आहेत सध्या रिक्त आहेत. अशा प्रकारे तुम्हाला ही PDF पाहायची आहे स्वतः पूर्ण. त्यानंतर नेक्स्ट भंडारा आहे, चंद्रपूर आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी कुठं उपकेंद्र आहे आणि तुमचं ते उपकेंद्र सध्या रिक्त आहे का बघणं गरजेचं आहे. पूर्ण खूप मोठी PDF आहे. जवळपास ही 54 पेजेसची PDF आहे मित्रांनो. आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहू शकणार नाही. तुम्हाला यासाठी ही पूर्ण PDF स्वतःच पाहावी लागेल आणि ही तुम्हाला तुमच्या एरियामध्ये आहे का नाही हे तुम्हाला पाहून घ्यावं लागेल. बऱ्याच जणांची डिमांड होती पुण्यामध्ये आहे का म्हणून पहा. पुण्यामध्ये जे आहे काही तालुक्यामध्ये आहे, जे की इंदापूर आहे, दौंड आहे, त्यानंतर जुन्नर आहे, भोर आहे. अशा बऱ्याच काही तालुक्यामध्ये या ठिकाणी पुण्यामध्ये पण उपकेंद्र सध्या शिल्लक आहेत, वॅकंट आहेत. त्यानंतर पहा नेक्स्ट सातारा आहे. सातारानंतर मग या ठिकाणी पहा सोलापूर आहे. जे काही जिल्हे आहेत तर त्या ठिकाणी खूप कमी पदं आहेत. आता ह्या उदाहरणामध्ये घ्या जालना जिल्हा. जालनामध्ये फक्त या ठिकाणी 4च वॅकन्सी आहेत सब सेंटर. कोणते कोणते पहा ठिकाणी या ठिकाणी शिस्ती पिंपळगाव आहे, कुरमुरे आहे, डोंगगाव आहे, पारडगाव आहे आणि खोर्जदवांगी असे एकूण 4च या ठिकाणी उपकेंद्र शिल्लक आहेत. तालुका या ठिकाणी एक आहे घनसांगवी, त्यानंतर एक आहे मंठा आणि एक आहे अंबड. हे 3 अंबडमधले असतील आणि हे 2 वेगळे. असे काही जिल्ह्यामध्ये फक्त नेमकेच उपकेंद्र उरलेले आहेत. कारण यापूर्वी जी काही पदभरती झाली होती त्या पदभरतीमधून ही जे आहेत पदे सध्या त्या ठिकाणी भरण्यात आलेले आहेत. त्यामुळं हे जे आहेत पदे जेवढे रिकामे आहेत ते या ठिकाणी आपण पाहतो. आता बऱ्याच जे आहेत हे 2025 पर्यंतची PDF आहे मित्रांनो. 2026चं 1 वर्षामध्ये जी काही पदं सोडून कोणी दुसरीकडे लागले असेल, आता उदाहरणामध्ये BMSचे असतील कुठेतरी लागले असतील, त्यानंतर BSCचे असतील नर्सिंगचे आपले विद्यार्थी, ते कुठे गव्हर्नमेंटला DHSला DMRला वगैरे जर लागले असतील तर ते उपकेंद्र जे आहे वॅकंट होत असतो. मग ते जे आहे ते लेटेस्ट PDF आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर हे धुळे, नांदेड, नाशिक, त्यानंतर मग नाशिक, त्यानंतर या ठिकाणी नाशिकचे बरेच आहे, तर रायगड वगैरे अशी संपूर्ण PDF आहे. आता सर्वांना ही जर PDF पाहिजे असेल तर पहा, ही PDF जी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. लक्षात असू द्या, टेलिग्राम चॅनलवर ही PDF मी शेअर केलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अभ्यास करत राहा आणि ऑल दी बेस्ट फॉर CHO एक्झाम.